नमस्कार सगळ्यांना. तर श्रावण महिना चालू झाला आहे आणि यांचा तर काय आपला श्रावण महिना चालू आहे. म्हणजे रोजचा भाजी आणि आम्हाला होता मच्छीचा वार होता ना, नॉनव्हेजचा वार. त्यामुळे यावी आणलेला मला चिकन. तर इकडे कांदा वगैरे फ्राय करायला घेतला, कारण बिर्याणीत कांदा तळलेला टाकला ना मस्त टेस्ट येते. आणि मी बिर्याणी बनवायला घेतली. तर बिर्याणी साधी सिंपलच आहे. दही वगैरे टाकले, मॅरिनेट केला आणि इकडे शेंगदाण्याची चटणी बनवलेली, डब्याला न्यायला थोडीच बनवलेली. आणि त्याच्यानंतर कोथिंबीरच्या जोड्या आणलेल्या. तर पहिले जेवून वगैरे घेतला आणि नंतर कोथिंबीर साफ केली आणि ती जरा ना अर्धा तास तरी पाण्यात अशी ठेवली, 10 मिनटं तरी. त्याच्यामुळे त्याच्यातलं सगळं माती असते ना, ती खाली राहते. आणि कोथिंबीरची म्हणजे कोथिंबीरच्या वड्या बनवतात ना, त्यामुळं कोथिंबीरची माती मेन येत नाही त्याच्यात. आणि मग त्याच्यानंतर कोथिंबीरच्या वड्या बनवायला घेतल्या. आता आलू वड्या तर अजून मी बनवल्या नाही श्रावण चालू झाल्यापासून, कारण पानं यावी आणलीच नव्हती. मग कोथिंबीरच्याच वड्या बनवायला घेतल्या आणि ह्या कोथिंबीरच्या वड्या सगळ्यांना आवडतात घरात. मग आपला ओवा पण टाकला, तीळ टाकले. तीळ टाकतेच मी, कारण मला आवडतात कोथिंबीरच्या वड्यामध्ये तीळ. आणि आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ मसाला आपला, हळद आणि बेसन आणि आपलं चावलाचं पीठ. आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचा. आणि 5 मिनटं मी ठेवलेलं, लगेच वड्या केल्या नव्हत्या, कारण मला काम होतं काहीतरी, तो काम करायला गेली. आणि मग आपलं असं त्याच्यानंतर घेतल्या मी वड्या थापायला. आता हा माझा इडलीचा भांडा आहे, याला थोडंसं तेल लावला आणि अशा थापून घेतल्या. आता मला ना या अशा थापलेल्या कोथिंबीर वड्या आवडतात. ते लोंडे आपले गोल बनवून कापून ते नाही आवडत. हे असे बनवले ना का मला मस्त, म्हणजे खायला पण मस्त लागतात आणि कापायला कटिंग वगैरे मस्त होते. त्यामुळे मी असेच थापूनच बनवते. आणि वरती तीळ वगैरे पण थोडेसे टाकले मी. आणि असे दोन्ही मी बनवून घेतले. बऱ्याच 2 जोड्या आणलेल्या ना कोथिंबीरच्या. आणि मग मी स्टीम करायला इकडे स्टीमर मी आधीच गरम करत ठेवलेला पाण्याचा, मस्त पाणी उकळला. मग ठेवल्या मी बघा मस्त झाल्या. आणि आता मी आहे ना कापून घेते. आता हा स्टीमर ना मी मिशोवरूनच मागवलेला आहे, खूप मस्त क्वालिटीचा आहे. याच्यात ही 2 भांडी मी तुम्हाला फोटो दाखवते. तसे म्हणजे 5 भांडी येतात. त्याच्यात तुम्ही ढोकळ्या वगैरेसाठी पण आणि इडल्यांचं आहे आणि एक असा मोदकांसाठी वगैरे पण आहे. तुम्ही मस्त हा भांडा मी किती वर्ष झाली वापरते. आणि या वड्या कट केल्या आणि मी अशा उलतीने खालून म्हणजे काढते, कारण ते चिटकत नाही आणि आरामात निघतात. त्यामुळे मी अशाच काढते वड्या. मग थोड्या वेळाने मी डाळिंब खाल्ला. आता डाळिंब सोलला जातं कंटाला, कोणी सोलून दिलं तर खायला बरा वाटतो. मग आता आपल्यालाच खायचं आहे ना, आपल्यालाच काम. मग डाळिंब वगैरे सोलला आणि खाल्ला. आणि रात्री जेवायला होतेच होता, यानं भाजी वगैरे बनवली आणि मग या वड्या मस्त अशा तळल्या आणि चटणी बनवलेली पुदिन्याची, मस्त खाल्ल्या. तर